पपईची शेती भरपूर नफा मिळवून देऊ शकते, पण फक्त तेव्हाच जेव्हा नियोजन एकदम अचूक असेल. चला, आज आपण तज्ज्ञांनी तयार केलेली ही अचूक योजना नक्की आहे तरी काय हे सविस्तर समजून घेऊया. मग तयार आहात का पपईच्या शेतीतून भरघोस यश मिळवायला? चला तर मग सुरू करूया. आणि हो, ही माहिती कुठूनही घेतलेली नाहीये. ही थेट पाटील बायोटेकच्या कृषी तज्ज्ञांच्या अनुभवातून आलेली, सिद्ध झालेली योजना आहे. याचा अर्थ प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सल्ला हा पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे. आपण काय काय बघणार आहोत? आधी पाया कसा भक्कम करायचा, म्हणजे योग्य जात आणि जमीन निवडायची, मग पोषण, संरक्षण, रोग आणि व्हायरसपासून बचाव, उत्पन्न कसं वाढवायचं आणि सगळ्यात शेवटी वर्षभराचं एक तयार कॅलेंडर. तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून, पायाभरणी. कारण सगळा खेळ इथेच सुरू होतो, योग्य जात आणि जमिनीच्या तयारीवर. आणि या पायाभरणीतला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आपल्या शेतासाठी पपईची नक्की कोणती जात निवडायची? इथे बघा, पाटील बायोटेकचे तज्ज्ञ एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, सगळे लावतात म्हणून डोळे झाकून 15 नंबर लावू नका. याच्या मागे एक मोठं कारण आहे. तर फरक काय आहे दोन्हीमध्ये? बघा, 15 नंबर जात उत्पन्न भरघोस देते यात शंका नाही, पण तिला तितकीच काळजीपूर्वक देखभाल लागते. या उलट WS46 ही एक नवीन जात आहे. तिची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली आहे, म्हणजे जास्त उत्पन्न विरुद्ध कमी देखभाल. निर्णय घेणं सोपं आहे. ठीक आहे, जात निवडली. आता जमीन तयार करायची. 4 गोष्टी डोक्यात पक्क्या ठेवा. पहिली, जमिनीचा pH तपासा. दुसरी, पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय ना हे बघा, नाहीतर मुळा सडून जातील. तिसरी, लागवडीआधी भरपूर सेंद्रिय खत टाका. आणि चौथी, झाडांमध्ये योग्य अंतर ठेवा, म्हणजे हवा खेळती राहील आणि रोगराई टळेल. चला, लागवड झाली. आता पुढचा टप्पा येतो पोषणाचा आणि संरक्षणाचा. रोपांची वाढ जोमात कशी होईल यावर लक्ष देऊया. हे बघा, ही आहे 4 टप्प्यांची खत योजना. याला एक प्रकारचा फॉर्म्युला समजा. सुरुवातीला बेसल डोस, मग वाढीच्या टप्प्यात वेगळं खत, फुलं-फळं लागल्यावर वेगळं, आणि सोबत नियमित मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी. ही शिस्त पाळली की झाड एकदम तंदुरुस्त राहतं. खतांचं तर झालं, पण आपल्याकडच्या कडक उन्हाळ्याचं काय? त्या तीव्र उन्हापासून या लहान नाजूक रोपांना कसं वाचवायचं? हा एक मोठा प्रश्न असतो. त्यासाठी काही सोप्या पण प्रभावी युक्त्या आहेत. गरजेनुसार शेडनेट लावा, पाणी अजिबात कमी पडू देऊ नका आणि आच्छादन वापरा, म्हणजे जमिनीत ओलावा टिकून राहील. आणि हो, एक महत्त्वाची सूचना, भर उन्हात म्हणजे दुपारी कधी फवारणी करू नका. झाडांना त्रास होतो आणि औषधही वाया जातं. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण झाड वाढवलं. आता ते वाचवायचं कसं यावर बोलूया. म्हणजे पपई शेतीतले सगळ्यात मोठे धोके कोणते आणि त्यांच्यावर उपाय काय? आणि पपईच्या शेतीतला शत्रू नंबर 1 आहे व्हायरस. हो, विषाणू. हा इतका धोकादायक आहे की तो अख्खी बाग उद्ध्वस्त करू शकतो. मग याला ओळखायचं कसं? सोप्पं आहे. पानांवर पिवळसर, वेडीवाकडी नक्षी दिसेल, झाडाची वाढच थांबेल, खोडावर ओले डाग दिसतील आणि फळं पण विचित्र आकाराची येतील. ही लक्षणं म्हणजे धोक्याची घंटा समजा. एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हायरसवर उपचार नाही, फक्त प्रतिबंध आहे. त्यासाठी हा 3 सूत्री नियम पाळा. पहिलं, नेहमी खात्रीची रोगमुक्त रोपं आणा. दुसरं, रस शोषणाऱ्या किडींना नियंत्रणात ठेवा, कारण त्याच व्हायरस पसरवतात. आणि तिसरं, एक जरी बाधित झाड दिसलं तर त्याला लगेच उपटून नष्ट करा. अजिबात दयामाया दाखवू नका. चला, पीक वाढवलं, वाचवलं. आता उत्पन्न वाढवण्याबद्दल बोलूया. काही अशा स्मार्ट पद्धती आहेत ज्याने शेती जास्त फायदेशीर होऊ शकते. त्यातलीच एक पद्धत म्हणजे आंतरपीक. सोप्या भाषेत सांगायचं तर पपईच्या 2 ओळींमध्ये जी रिकामी जागा असते तिथे एखादं दुसरं पीक घेणं, म्हणजे जागेचा 100% वापर होतो. मग पपईसोबत काय लावता येईल? मिरची हा एक खूप चांगला पर्याय आहे. पपईला फळं यायच्या आधीच मिरचीचं उत्पन्न सुरू होतं. किंवा कलिंगड, हे कमी दिवसांचं पीक जमिनीचा उत्तम वापर करून देतं. उत्पन्न वाढवण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फळधारणा. झाडाला फुलं भरपूर येतात, पण ती फळात बदलायला हवीत. त्यासाठी परागीभवन व्यवस्थित व्हायला हवं. फुलांच्या अवस्थेत खतांचं योग्य नियोजन करा, जमिनीत ओलावा टिकवून ठेवा. आणि हो, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही संजीवके वापरू नका. आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या सगळ्या एकत्र करून एका सोप्या वर्षभराच्या कॅलेंडरमध्ये बसवूया. म्हणजे कोणतं काम कधी करायचं हे अगदी व्यवस्थित लक्षात राहील. तर बघा, हे आहे आपलं वर्षभराचं नियोजन. लागवडीसाठी बेस्ट टाईम जून-जुलै. ऑगस्ट ते ऑक्टोबर हे महिने खतांसाठी सगळ्यात महत्त्वाचे. इथे लक्ष द्या. व्हायरसवर वर्षभर नजर ठेवायची आहे.
पुढच्या वर्षी एप्रिल मेमध्ये उन्हापासून बचाव करायचा आणि मग साधारण 9व्या महिन्यापासून सुरू होईल आपल्या मेहनतीचं फळ, पहिली तोडणी. तर ही आहे पपई लागवडीची परफेक्ट योजना. आता खरा प्रश्न हा आहे की असं नियोजनबद्ध काम केलं तर पहिल्याच तोडणीतून किती कमाई होऊ शकते? विचार करा, योग्य प्लॅनिंगने शेतीचं सगळं गणित बदलू शकतं.